गेला आणि भव्य बैलगाडा शर्यत असणारे भडवल दामद शर्यत ग्रुप ग्रामस्थ मंडळ आयोजित अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे रायगड पालघर यांच्या मान्यतेनुसार अड्डा होणार आहे मित्रांनो। ठिकाणे आयकर कॉलेज दामद रेल्वे गेट। शुक्रवार दिनांक 31/1/2025 सकाळी 9 वाजता मैदान लागणार आणि सायंकाळी 4 वाजता बंद होणार मित्रांनो। म्हणजे इथे आतापर्यंत क्रिकेट पाहिलं गेलंय, आयकर कॉलेज इथेच पाठीमागे पाहिलं गेलं तर भव्य बैलगाडा शर्यत 31/1/2025 ला मित्रांनो असणार। खंबीर साथ असणारे जाबीर अनिस नजे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत दामद भडवल श्री दिलीप म्हणजे बादशाह पाटील यांच्या सहकार्याने शर्यती आपण पाहणार। मी जातोय आता पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे। थँक्यू संदीप सर। हॅलो हॅलो चेक। थँक्यू संदीप सर आणि थँक्यू मॅडी सर। खऱ्या अर्थानं मॅडी सर आपण त्यांचा आवाज ऐकला। एक बदलापूर विभागामधील एक खऱ्या अर्थानं एक इथे पंचांचा डिसिजन येत नाही, म्हणजे डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतं। मॅडी सरांचा आवाज खऱ्या अर्थानं आपण पाहताना प्रत्येक मॅच मध्ये अगदी त्यांच्याकडनं बरंच काही शिकण्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं। बरेचशा मॅचेस त्यांच्या आम्ही खऱ्या अर्थानं ऐकतो आणि त्यांचा समालोचन ऐकून खऱ्या अर्थानं त्यांच्या समालोचनामधून बरंच काही मिळवण्यासारखं आहे। आणि ते मॅडी सर खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेमध्ये अगदी आमच्या समयामध्ये फार त्यांचं समालोचन ऐकून खऱ्या अर्थानं उत्स्फूर्तता मनामध्ये निर्माण झाली। एक इच्छा देखील होती मॅडी सरांसोबत खऱ्या अर्थानं समालोचन करण्याची। तर निश्चित थँक्यू सर। जाऊया मॅच कडे। आणि आता ज्या शर्यती आहेत त्याच्यानंतर आमचे बबलूभाई नजे यांच्या देखील बैलगाडा शर्यत आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजे शर्यती आणि साथ साथ क्रिकेट या दोघांचं संगन करून पैसे दामदकर म्हणतात आम्हाला पैसे कमवायचे क्षेत्र कोणतंही असो, त्याच्यामुळे शर्यती पण आपल्याला पाहायला मिळतील। धावा धावफलकावरती आपण पाहत आहे 7। 4 बॉल इथून समाप्त झाले। सुफियान ऑन स्ट्राइक आहे, राहिल नॉन स्ट्राइक एंड वरती आहे। 4 बॉल याने सुफियान फेस केलेत। 7 धावा धावफलकावरती आहे। हा फटका चांगला आहे लॉंग ऑफ मध्ये। फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे, त्याच्या हातामध्ये अगदी होम डिलिव्हरी। फलंदाज बाद पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या केसीसी नेरळ टीमला। सुफियान आउट। स्टेज जवळ या चायवाले। आणि ज्या दिवशी शर्यती असतील बबलू दादा नजे यांच्या त्याच दिवशी डेच्या मॅचेस देखील असतील। म्हणजे एकीकडे मॅचेस आणि एकीकडे शर्यती। कोणाला जे काही पसंत आहे तिकडे जा। जाऊया मॅच कडे। सेकंड ओव्हर मध्ये मयूर आलाय गोलंदाजीसाठी। आपण त्याला पाहतोय। चांगला बॉल ड्राईव्ह केलाय, पंच सांगतात नो बॉल आहे। त्याच्यावरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल। चांगला फटका इथे मात्र एक्झिक्यूट केला होता। अगदी लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता। अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला। त्यानंतर अगदी आमचे राजेश भोईर सांगतायत की इथून आपण पाहतोय ओव्हर स्टेपिंग झाला आणि इथे नो बॉल देखील घोषित केला। नेक्स्ट बॉल असेल इथून फ्री हिटचा। 2 धावा धावफलकामध्ये येतील। 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। सेकंड ओव्हर इथून प्रोग्रेस मध्ये।
फ्रीचा बॉल होता आणि तो इथून मात्र अगदी आपण पाहताय ना की निर्धाव आलाय. एक ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील 9. 1 बाद 9 ही धावसंख्या आपल्याला धाव फलकामध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहताय साबाज आणि राहिल. शहबाज ऑन स्ट्राइक आपण त्याला पाहताय. 9 सेकंड वरती राहील. सेकंड ओव्हर मध्ये उमेश आलाय. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये खेळलाय. एलिव्हेशन पाहावं लागेल. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. झेल ड्रॉप. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय चौकार. मिळतील 4 धावा. थँक्यू डीजे. चौकारानं धावा धाव फलकामध्ये आपण पाहताय 13 धावा. एक विकेट मात्र आली आहे बॅटिंग करणाऱ्या केसीसी नेरळ टीमची. आणखीन एक चांगला बॉल आपण पाहताय उमेशचा. एक जबरदस्त गोलंदाज आहे गावदेवी फुटबॉल टीम कडनं आपण पाहताय. चांगली गोलंदाजी साकारत असताना पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहताय मयूरनं आणि उमेशनं मात्र चांगलं स्पेल त्या ठिकाणी हाताळलं होतं. तोच उमेश पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आपण पाहताय त्याला. फटका चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पकडली झेल. आणखीन एक विकेट केसीसी नेरळ टीमला लागतोय. दुसरा हादरा. बघा आमचे प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात या संपूर्ण स्पर्धेला. आणि आमचा खऱ्या अर्थानं MTC चे आमचे ऑपरेटर कुणाल हे खूप एन्जॉय करतात. आज शेवटची रात्र. त्यांना माहिती आज लवकर जायला भेटेल वाटतं घरी. आणि ते फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न. आणि खऱ्या अर्थानं स्ट्राईक हवी होती राहिलला आणि त्यासाठी तो प्रयत्न करत होता आणि ते मात्र बाद झाला. फलंदाज सिकंदर. आणि नक्कीच आपण पाहताय ना की इथून कुणालला देखील आपण पाहताय शर्तींसाठी उद्या जायचंय. त्यासाठी खऱ्या अर्थानं ते आता फटका चांगला. हाफ ट्रॅकर पाठवलंय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. बॅकवर्ड स्कोअर लेगला क्लिअर करत असताना अगदी हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. नवसंजीवनी निर्माण करणारा, आपल्या टीमचा आत्मविश्वास वाढवणारा आणि जी धाव संख्या अगदी थांबली होती ना तिला पुढे नेणारा हा षटकार पाहायला मिळाला. फलंदाज राहिलच्या बाट मधून. का मला स्ट्राईक हवी होती, मी का विकेटचं सॅक्रिफाईस केलं हे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना राहिलच्या बाट मधून आलाय हा मच निडेड षटकार. आणि या षटकारानं धावा धाव फलकावरती आपण पाहताय ना तर आता 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील.
3 बाद 19 धाबा धावफलकावरती आपण पाहत आहे. आता मात्र आक्रमण झालंय उमेश या गोलंदाजावरती, ज्यांना आतापर्यंत चांगली खऱ्या अर्थानं गोलंदाजी केली होती. इथे युमी साविल डेफिनेटली पुढे सरकले, पाठीमागे अगदी यष्टा दाखवल्या आणि परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज बाद. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. देखील आपल्याला पाहायला मिळते अस्सी जमा होताना, त्याच्यामुळे स्पीडअप करा. असं नको व्हायला की आपल्याला मग चेंडूच दिसणार नाही, त्याच्यामुळे स्पीडअप करा. शेकोटी कुठे पेटवले का त्यांनी बंद करा, नाहीतर मग आमचे आयोजक येतील आणि ते स्वतः बंद करतील. ज्या ज्या ठिकाणी शेकोटी पेटवली आहे त्यांनी ती बंद करा. आम्हाला असं वाटलं की फॉग जमा झालाय, परंतु हे शेकोटीचं सगळं काही दिसतंय. चला, ज्यांनी ज्यांनी शेकोटी पेटवले त्यांनी शेकोटी लगेच बंद करा, नाहीतर आमचे आयोजक तिथे आले तर मात्र अगदी त्याच्यामध्ये पाणी होतील. त्याच्यामुळे आपण लगेच शेकोटी बंद करा. आपल्याला विनंती आहे मित्रांनो, बघा अगदी धूर जमा झालाय संपूर्ण मैदानामध्ये. बॉल देखील दिसत नाही. ऑन साईडला हा देखील फटका, मनगटातली ताकद इथून मात्र दाखवत असताना हा अगदी टर्न केला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथून झाली कंप्लीट. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धाबांसाठी संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या केसीसी नेरळ टीम कडनं. खऱ्या अर्थाने इथून जर पाहायला गेलं तर आता ड्यू फॅक्टर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉल थोडा ट्रॅव्हल होणं कठीण झालंय, बॉल अगदी ट्रॅव्हल होत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये चला शेकोटी चला मित्रांनो, विनंती आपल्याला की आपण शेकोटी विजवा कृपया. बघा मैदानावरती भरपूर सारा धूर या ठिकाणी जमा झालाय. दादा बघा, ओ दादा, जिथे आपला गेम प्ले आहे बघा, ती शेकोटी विजवा ना दादा. मैदानामध्ये तुम्ही शेकता पण खेळ थांबलाय बघा, प्लीज. ओ दादा, शेकोटीवाले दादा, हा बंद करा तो झेंडा, प्लीज बंद करा, कारण इकडे बघा खेळ थांबलाय. बघा, जर झोप आली असेल ना, आमच्या स्टेजच्या पाठीमागे खाली भरपूर जागा आहे, सर्वांना अंगावरती भरपूर मंडपवाल्यांनी ठेवलंय. कृपया ते विजवा तिथे.
बॅक टू बॅक विकेट. अगदी आपण पाहता ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला हा फटका ड्राईव्ह केला. अगदी आपण पाहताय लॉंग ऑन मध्ये चेंडू मोकाभाई आणि रोहन पाटील यांच्याकडून षटका विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. मोकाभाई आणि रोहन पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 25. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 3 षटकांची मॅच आहे. शेवटचं षटक अगदी आपण पाहतोय प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान हा देखील फटका इथे आपण पाहतोय चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू मात्र पुढे निघाला. तोपर्यंत दुसऱ्या दाबेचा प्रयत्न. अगदी दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. मागच्या मॅचचा हिरो आहे खऱ्या अर्थानं आपण पाहताना प्रथमेश. मागच्या मॅच मध्ये कमालीची इनिंग अगदी गोलंदाजी असो फलंदाजी असो अगदी अप्रतिम त्यानं साकारली होती. टीमला खऱ्या अर्थानं विजय ताना मिळवून दिला होता. आणि त्याच्या इनिंगनं खऱ्या अर्थानं टीम तिथे मात्र विजय देखील झाली होती. तो प्रथमेश आता गोलंदाजीसाठी आलाय. 4 बॉल आतापर्यंत झालेत. 8 धावा त्यानं खर्च केल्यात. 1 विकेट त्यानं मिळवलाय. 27 धावा धावफलकावरती. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी पकडले. जिला आणखीन एक फलंदाज बाद. सत्तावीस धावा. 27 या धावसंख्येवरती 6 गडी इथून बाद झालेत केसीसी नेरळ टीमचे. अरबाज आणि त्याच्या साथीनं अल्ताफ. आणखीन एक चांगला बॉल अगदी चांगल्या लाईन वरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे धाव कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं देखील समाप्त झालं. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर दाबा धावफलकामध्ये आपण पाहताय 28 टार्गेट असेल गावदेवी भडबल या टीमच्या अगेन्स्ट. 29 धावसंख्येचा 18 बॉल 29 धावा. नेक्स्ट मॅच चला धोत्रे टीमचा कर्णधार गावदेव धोत्रे आणि त्यांच्या विपक्षामध्ये बोपेले दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. धोत्रे आणि बोपेले टीमचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या लगेच टॉस साठी. आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस करणार आहोत. विलंब करू नका, लगेच या जेणेकरून आपण मॅचेस इथून लवकर कव्हर करू. टॉस विन बडबल टीम आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला होता आणि फिल्डिंग करत असताना म्हणजे 28 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना केसीसी नेरळ टीमच्या टार्गेट आहे आता बडबल टीमच्या अगेन्स्ट. आपण पाहता 29 या धावसंख्येचं. या धावसंख्येचा पाठलाग आता इथून कशा प्रकारे केला. चला टॉस साठी या धोत्रे टीम आणि भोपेले दोन्ही टीम बलाढ्य टीम आहेत. हॅलो हॅलो काय सांगू. बडबल चे सदस्य रोहनजी पाटील यांच्याकडून चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अफजल भाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस होतोय. बोपेले टीम टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे. जशी मॅच संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये चला बॅटिंग साठी धोत्रे टीम आपण रेडी राहायचंय. अफजल भाई ये क्या सुन रहा है मैं, अब क्रिकेट से संन्यास ले रहे. चला 29 टार्गेट आहे इथून. 18 बॉल 29. चला बॅट्समन पाठवा लगेच.
गावदेवी बडबल टीम बॅट्समन पाठवा. प्रथमेश चला लगेच मैदानाच्या आतमध्ये, भरपूर वेळ झाला. प्रथमेश आपण लगेच चला. बघा प्रथमेश आणि त्याच्या साथीनं भावेश, जर्सी नंबर 45 प्रथमेश आणि त्याच्या साथीनं जर्सी नंबर 47 भावेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गावदेवी बडबल टीम कडनं आपल्याला बॅटिंग करत असताना 29चा पाठलाग आला. खऱ्या अर्थाने दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. किरवली टीम अगदी आपण पाहताय ना की बेळ्याच्या अगोदर इथे येऊन उपस्थित राहिले. आता त्यांना इथे प्रतीक्षा करावी लागते, परंतु त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. वावलोली टीम देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करूया. प्रत्येक टीम, वानिवली टीम आले असाल आपण तर रिपोर्टिंग करा आमच्या आयोजकांशी. आणि आमचे सन्माननीय शोएबजी डोंगरे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. शोएबजी डोंगरे साहेब आपण या व्यासपीठावरती. बॉल द्या, बॉल मैदानामध्ये. धावा धावफलकावरती अगदी 28-29चं टार्गेट, 18 बॉल 29चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला गोलंदाज केसीसी नेरळ टीम कडनं आपल्याला पाहायला मिळेल सुफियान. पहिलं षटक आणि खऱ्या अर्थानं P1चं पहिलं षटक आहे, जिथे जबाबदारी आहे आता या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी. आणि हे षटक फार महत्वपूर्ण राहील केसीसी नेरळ टीम साठी, कारण की 18 बॉल मध्ये 29 धाबा त्यांना वाचवायचे. म्हणजे पहिलं षटक अगदी इकॉनॉमिकल येणं फार गरजेचं आहे, जिथे कमी धाबा, डॉट ऑफ पर्सेंटेज आणि त्यानंतर विकेट या सर्व गोष्टी फार महत्वपूर्ण असणार आहेत पहिल्या षटकामध्ये. आणि ते पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज अगदी आपण पाहताय सुफियान आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये. 18 बॉल 29चं समीकरण आपण पाहताय. फ्रेंच चषक दामत 2025 ही रजनी स्पर्धा, शेवटची रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. अगदी फायनल दिवसामध्ये आपण प्रवेश केलाय. खऱ्या अर्थानं आयोजकांनी या स्पर्धेसाठी अफाट मेहनत खऱ्या अर्थानं केली आहे. पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय गोल्डन स्पॉट वरती. मात्र पिचिंग झाल्यानंतर टेक ऑफ होतोय. अगदी जर पाहायला गेलं तर डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल. 29चा बचाव करत असताना पहिला बॉल इथून निर्धाव आलाय. अगदी भावेशच्या विरोधामध्ये हा निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथून हे बॅटल ना खऱ्या अर्थानं फार पाहण्यासारखं असणार आहे, कारण की हे जबरदस्त मॅच आपल्या समोर आली आहे. हलक्याने कट करण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकानं चुकी केली आहे. पंच सांगतात वाईट बॉल आहे, जाईल चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ. चेंडूला त्या ठिकाणी अडवलं गेलं आणि तोपर्यंत धाबा कंप्लीट झाल्या. 2 वाईट प्लस 2 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथून 3 29चा पाठलाग करायचा. पहिला बॉल अगदी आपण पाहतो निर्धाव आला होता, त्यानंतर वाईड आला, त्याच्यावरती यष्टीरक्षकानं चुकी केली, तिथे 2 धाबा आल्या. एकंदरीत संघाची धावसंख्या 3. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील 17 धाबा बनवायच्या त्या 26. चांगला फटका ड्राईव्ह केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पुन्हा एकदा चुकी झाली आहे. सेकंड राव हवी आहे प्रथमेशला, त्याने कॉल दिलाय. तो अगदी डेंजर झोन कडे होता. अपील केली आहे, पंच सांगतात पोहोचले. 2 धाबा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दोन्ही फलंदाज. बेल्स द्या, बेल्स बेल्स. ओके ओके अफजल भाई आपलं सर सगळे ऐकणार. पाच धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल इथून समाप्त झालेत. पहिल्या षटकातील सुफियान थांबलेत.
चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय. एक अचूकता आपल्याला पाहायला मिळते सुफियांची. चांगले बॉल खऱ्या अर्थाने त्याच्या माध्यमातून डिलिव्हर होतात, परंतु फिल्डिंग मध्ये थोडीशी खराबी आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग डिपार्टमेंट खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं बचाव क्षेत्र आहे आणि तिथे कामगिरी जर का खराब झाली ना तर गोलंदाजांना मोठ्या फटक्यांचा मार देखील खावा लागतो. कारण की एक एक धाव क्रिकेटच्या पटलावरती फार महत्वपूर्ण आहे आणि तिथे चुकी जर झाली तर बरंच काही पाहायला मिळतं. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय टॉप एज फ्लाइंग स्लिपला झेल कॅरी झाली आहे. फलंदाज इथून परतेल भावेश. पाच विकेट आली आहे. बाबीची महत्वपूर्ण विकेट 4 बॉल मध्ये वैयक्तिक 2 धावा इथून बाबेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. खरं आता बाबेशची बॅट आज मैदानावरती बोलत नाहीये. बाबेशला धावा बनवणं फार गरजेचं होतं, परंतु प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेशला इथून खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करावी लागेल. 18 बॉल आणि 29चं समीकरण होतं, आता 14 बॉल 24चं समीकरण आलंय. आणखीन एक चांगला बॉल उमेशच्या विरोधामध्ये डॉट बॉल इथून आलाय. एक चांगली लाईन आणि अगदी चांगला टप्पा. एक अचूकता आपल्याला या गोलंदाजाची पाहायला मिळते, जिथे व्हेरिएशन आणतोय. प्रत्येक टप्पा वेगळा आणि त्याच्यामध्ये अगदी एक बॉलचा खेळ बाकी आहे. धाबा धाव फलकावरती अगदी आपण पाहताय 5 बॉल आणि 5 धाबा. मिस टायमिंग हवेमध्ये यष्टी रक्षक आहेत स्वतः, ते चुकी करत नाहीये. झेल कॅरी झाला. फलंदाज आणखीन एक बाद होईल. उमेश इथून परतताना पाहायला मिळेल. आता 12 बॉल आणि आता 24चं समीकरण आहे, म्हणजे आता 12चं सरासरी इथून राखायचे. प्रतिषटक तुम्हाला 12 धाबा इथून बनवायचे. हे आता सर्व काही कॅल्क्युलेशन आता म्हणजे आपण जर पाहायला गेलो ना तर प्रथमेश आणि त्याच्या साथीनं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय मनोज या दोन्ही फलंदाजाच्या अगदी डोक्यामध्ये आता पाहायला मिळेल. 12 बॉल आणि 24 धावा इथून पाहिजेत गावदेवी भडबड टीमला इथून विजयासाठी, आणि ते विजयाची मोहर इथून उमटवणार का हे देखील पाहावं लागेल. कारण की दोन्ही टीम एक एक मॅच जिंकले, म्हणजे अगदी दोन्ही टीमचा आत्मविश्वास अगदी इथून वाढला गेला आहे. आणि अशा वेळी मात्र आपण पाहताय ना की पहिल्या स्पेल मध्ये म्हणजे जिथे गावदेवी भडबड टीम फिल्डिंग करत होती तिथे मात्र अगदी 3 षटकांमध्ये फक्त 28 धावा उभारू शकली केसीसी नेरळ टीम. आणि त्याच धावसंख्येचा बचाव करत असताना आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज सुफियांची, ज्याने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला. त्या 5 विकेट मिळवल्या. 2 इकॉनॉमिकल षटक राहिलंय. अगदी डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारं षटक आपल्याकडे अगदी पहिल्या षटकामध्ये मोमेंटम अगदी आपल्याकडे ठेवलंय. आणि दुसऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय अरबाज आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 12 बॉल 24चं समीकरण उरलंय. 12 बॉल मध्ये 24 धावा इथून बचाव करायचंय. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. लेफ्ट हँड गोलंदाज फटका फसलाय, पाठीमागे चाललाय. फ्लाइंग स्लिपला चुकी झाली आहे. माहिती होतं, बॅकअपला आले होते, त्यांना माहिती होतं की इथून जर का झेल सुटला तर मात्र पाठीमागे जर गेला ना तर 4 धावा देखील होतील. म्हणून ते बॅकअपला अगदी पाठीमागे थोडेसे लांब दूर उभे होते. जर अगदी त्यांना चिटकून जवळ जर का उभे असते तर एक रिले झेल इथून आपल्याला पाहायला मिळाला असता. आणि झेल देखील कोणाचे सोडले पहा, प्रथमेश, ज्याने मागची मॅच एका हाती आपल्या टीमला त्यानं विजय मिळवून दिला होता. तो प्रथमेशला इथून जीवदान मिळालंय. त्या जीवदानाचा कितपत फायदा उचलणार अगदी आपण पाहतोय. चांगला झेल परंतु ड्रॉप झालाय. एकच धाव. पुनश्च एकदा शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी चुकी चुकी चुकी. मैदानाच्या आतमध्ये केसीसी नेरळ टीम कडनं आपल्याला सातत्यानं चुकी होताना पाहायला मिळाली आहे. आता पुनश्च एकदा संधी आहे आणि ती संधी इथे स्वीकारली आहे.
दरम्यान आपण पाहताय 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धाबेसाठी मनोजला इथून परतावा लागेल. चुकीची कॉलिंग होती का हा देखील प्रश्न उभा राहिलाय, कारण की 2 धाबा अगदी तिथून कंप्लीट झाल्या होत्या. सर धाबा किती आहेत? 2 धाबा. तिसरीला फलंदाज बाद. दोन बॉलचा खेळ इथून समाप्त झाला. चांगला बॉल अगदी फिंगर रोल करत असताना डावखऱ्या हाताचा गोलंदाज एक चांगला बॉल डिलिव्हर केला. अगदी एस्टनच्या भरून चेंडू निघून आला. हा डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळेल. प्रत्येक खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आणण्याचं काम इथून गोलंदाजानं केलं. एक जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी केसीसी नेरळ टीम कडनं. जरी आमच्याकडे धाबा वाचवायला कमी असतील ना, परंतु आमच्याकडे गोलंदाज देखील आहेत त्या ताकदीचे आणि ते या धावसंख्येचा बचाव इथून करू शकतात आणि तशी गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि 17 ते 23 फेब्रुवारी या ज्या मॅचेस आहेत त्यासाठी प्रत्येक मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच राहणार आहे ना, धाबा धावफलकावरती 9 धाबा धावफलकावरती येणारे बॉल आता शिल्लक आहेत 9 आणि बनवायचे त्या 20 धाबा. 9 बॉल 20चं समीकरण आहे. 17 ते 23 फेब्रुवारी ज्या मॅच होणार आहेत जी रणजी स्पर्धा, त्यासाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आमचे बबलूजी नजे यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच राहणाऱ्या प्लेयर्स साठी 1 महिन्याचा रिचार्ज मोबाईलचा फ्री असेल. बघा वेगळं पारितोषिक. पुनश्च एकदा चुकी, पुनश्च एकदा विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सूरज. 4 विकेट इथून गमावल्यात. खऱ्या अर्थानं थोडीशी लेझी झालंय की काय गावदेवी बडबल टीम असंच वाटू लागलंय, कारण की सोपी मॅच अगदी कठीण करून ठेवली. आता 8 बॉल 19 धावसंख्येची गरज आहे, परंतु प्रथमेश आहे अजूनही. हा देखील फटका लॉंग अगदी आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केलाय. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, एकच धाव इथून देखील पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती आता 11 येणारे 7 बॉल 18 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटक्याची गरज आहे या चेंडूवरती. जर एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये एक चांगली मॅच आणि एक चांगलं फाईट आपल्याला होताना पाहायला मिळेल. परंतु प्रथमेश आता नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, म्हणजे या चेंडूवरती मोठा फटका आला तर मात्र मॅच मध्ये मजा येईल. मोठा फटक्याच्या प्रयत्नामध्ये होता या ठिकाणी आपण पाहतोय सूरज, परंतु डॉट बॉल आलाय. 6 बॉल आता समीकरण आलं 18चं. 6 बॉल 18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. हे इक्वेशन आलंय 6 बॉल 18. बघा मॅच होती कुठं, मॅच आली कुठं. 18 बॉल 29चं समीकरण, जिथे पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या अगदी आपण पाहताय 5, दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या 6. आता 6 बॉल बनवायचे 18. पहिल्या 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं विकेट जिथे गेल्या तिथे सिंगल डबलला प्राधान्य दिलं असतं. एक चांगली पार्टनरशिप झाली असती तर कदाचित
अगदी शेवटच्या षटकामध्ये कमी धाबा पाहायला मिळाल्या असत्या, परंतु तिथे प्रत्येकानं चुकी केली आणि त्या चुकीमध्ये अगदी सपशेल अडकलाय, थोडासा अडचणीमध्ये बडबल संघ. बघा माजिद टिवाले आमच्या साथीनं आहेत, त्यांची नजर आहे मॅच वरती. फटका फसला हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला मोठा चेस आहे, थांबवलोय स्वतःला, परंतु 2 धाबा इथून वाचू शकणार नाहीये. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने धावफलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचलाय ते 13. येणारे 5 बॉल 16 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 16 धाबा इथून बनवायच्या आहेत त्या गावदेवी भडबल टीमला. केसीसी नेरळ टीमच्या अगेन्स्ट या धावसंख्येचा पाठलाग होणार का? शॉर्ट बॉल होता पण सांगतायत वाईड आहे. अव्वंतरचे धाव आली आहे म्हणजे 5 बॉल आता इथून बनवायचे आहेत, 15 धाबा. अशीच मॅच मी तर म्हणेन मागची देखील झाली होती, जिथे प्रथमेश ऑन स्ट्राईक होता, त्याने स्वतःकडे जबाबदारी घेतली होती, त्याने 2 षटकार लगावले होते. तोच प्रथमेश पुनश्च एकदा हाफ ट्रॅकर परंतु बाहेर निघतोय. अगदी आपण पाहताना लेग कटरचा वापर इथे करत असताना गोलंदाज पडल्यानंतर अगदी बाहेर निघतोय चलन. 5 बॉल आणि आता 14 धावसंख्येची गरज. अगदी गोलंदाज मदत देत आहेत फलंदाजांना. इथून जर का अव्वंतर चेंडू येत आहेत म्हणजे धाबा येत आहेत. अगदी जे समीकरण होतं ते आता कमी झालंय. 5 बॉल 14 चालय आणि इथे ऑन साइडला हा अगदी चाललाय चेंडू मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. प्रथमेश ऑन स्ट्राईक आहे, त्याच्या बॅट मधून आलाय हा नवसंजीवनी निर्माण करणारा बिग षटकार. मास्टरनी गाणी देखील बघा काय लावलाय. किंग मेकर आहेत किती, परंतु आता मैदानामध्ये केसीसी नेरळ टीमला प्रथमेश या फलंदाजाची भीती, कारण की 4 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. चांगला बॉल अगदी अचूकता पाहायला मिळाली. पडल्यानंतर आतमध्ये आला. ऑफ ब्रेकचा इथे मात्र प्रयत्न करत असताना त्याच्यामध्ये यश आलंय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 8 धावसंख्येची गरज. एक षटकार आला होता, त्यानंतर अगदी आपण पाहताय डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बाहेरून जाणारा चेंडू पंच सांगतायत आमचे राजेंद्र भोईर सर. आणखीन एक व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. 3 बॉल 7चं समीकरण. गोलंदाजानं ज्या चुका केल्यात त्या चुकीनं खऱ्या अर्थानं पूर्णपणे टीमला आता अडचणीमध्ये टाकलंय. संदीप गायकवाड आपण या, आपल्याला खुरम साहेब या ठिकाणी बोलवत आहेत. आणखीन एक चांगला बॉल या भेली अगदी पाहतो लाईन थोडीशी मागे ठेवली, खेचून टाकला. डॉट बॉल आलाय. येणारे 2 बॉल बनवायचे 7 धावा. 2 बॉल आणि 7 धावा. 2 बॉल 7चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. प्रथमेशने चुकी केली आहे. 2 बॉल त्यानं निर्धाव केले. 2 बॉल 7ची गरज. फटका मिस टायमिंग हवेमध्ये खेळलाय. नाराज आहे स्वतःवरती. जसा चेंडू इथे मात्र चुकी झाली प्रथमेश कडनं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. हा इथे मात्र डायरेक्ट हिट केली आहे. वाईड थ्रो. तिसरी देखील कंप्लीट झाली. 4थीचा प्रयत्न आणि अगदी 4थी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली आहे. कदाचित 1 धाव किंवा तीही नसती मिळाली म्हणजे अगदी जर पाहायला गेलं ना तर विकेट होती. तिथे झेल देखील ड्रॉप झाला आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अगदी चुकी आणि चुकी होताना पाहायला मिळाली. आता येणारा बॉल शिल्लक असेल.
धन्यवाद. नक्कीच विचारू आम्ही काय नाव येते. एक बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्याच लागते. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा, पटकन जा. एवढ्याला तुम्ही पाणी घेऊन देऊन रिटर्न आले असते. सन्माननीय आमचे जकीन अण्णा यांच्याकडून चौकार किंवा षटकार आला तर मॅच इथून फिनिश होणार आहे. आणि बॉलरनी जर का जिंकवली तर त्याला देखील जकीन अण्णा यांच्याकडनं 500 रुपये. म्हणजे दोन्हीकडनं पारितोषिक लावलं. हे क्रिकेटचं प्रेम आहे, हे क्रिकेटचे चाहते. त्यांना क्रिकेट हवाय, त्यांना क्रिकेटचा विजय हवाय. इथे विजय झालाय का? आणि इथे मात्र विजय फटका आलाय प्रथमेशच्या बॅट मधून. का शेवटपर्यंत थांबला होता, स्वतःकडे का मॅच बनवून ठेवली, विकेट का सॅक्रिफाईस केलं, हे सर्व काही प्रश्नांची उत्तरं मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दिलेत. आणि गोलंदाजीने केलेली चुकी, क्षेत्ररक्षकाने मारलेली हिट, हे सर्व काही आता डोळ्यासमोर येतील. 1 बॉल 4 ची गरज असताना अगदी आपण पाहतोय वेकंड एरिया होती, तिथे मात्र आला चौकार. आणि अगदी सेकंड राऊंड मध्ये विजयी झाली आहे गावदेवी भडबल टीम. आणि पुनश्च एकदा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि जकीन अण्णा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. आणि जकीन अण्णा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच देखील देऊया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रथमेश. बघा क्रिकेटमध्ये एक एक चुकी किती महत्वाची असते. तिथे झेल ड्रॉप झाला होता बघा, नाराज देखील झाला होता प्रथमेश. त्याने पॉपिंग क्रीज सोडली देखील नव्हती. मोकाबाई कंगारू